दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतातही बऱ्याचशा देवळांमध्ये या दिवशी ज्येष्ठाभिषेक केला जातो देवाला. तसंच या दिवसाला जगन्नाथाचा बर्थडे किंवा प्रकट दिवस किंवा वाढदिवसही समजला जातो. जगन्नाथापुढे असे मोठ्या मोठ्या आकाराचे आरसे ठेवले जातात. हे 3 आरसे असतात. यावेळी सेनापटालागी नावाचा एक विशेष वेश असतो. वेश म्हणजे 10 प्रकारची द्रव्य आहेत, ज्या 10 प्रकारच्या द्रव्यांनी जगन्नाथाच्या मूर्तीला स्पर्श केला जातो. हा टाहिया नावाचा अजस्त्र असा मुकुट जो आहे तो देवाच्या डोक्यावरती लावला जातो. म्हणजे एका रात्रीमध्ये जवळजवळ 40 फूट त्या विहिरीमध्ये पाणी जमलेलं असतं होते आणि रात्र सुरू झाल्या देवाचा जो ज्वर जो आहे, जो ताप जो आहे तो वाढू लागतो. ओम नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. नमस्कार मित्रांनो, मी विनायक खरात गाथा जगन्नाथाची या व्हिडिओ सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहणार आहोत जगन्नाथाच्या अतिशय महत्त्वपूर्ण एका उत्सवांपैकी उत्सव, तो म्हणजे जगन्नाथाची स्नानयात्रा. स्नान हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं समजलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे बघा की प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी सकाळी पहिल्यांदा उठल्या आपण जी गोष्ट करतो ती म्हणजे स्नान. आणि स्नान केल्यानंतरच आपण मग स्वयंपाक करणं असो किंवा देवपूजा करणं असो, दिवसभराची कामं करणं असो, हे सगळी नित्यकर्म जी आहेत ती आपण करतो. सो स्नान हे अतिशय महत्त्वाचा भाग आपल्या दिनचर्येचा आणि आपल्या संस्कृतीचा आहे. पण जगन्नाथजी जे आहेत ते त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की दारवी तनू करे मानवी लीला. मतलब क्या की आहे त्यांचं जे शरीर जे आहे ते लाकडाचं आहे, पण त्यांच्या ज्या लीला आहेत त्या संपूर्ण लीला मानवी लीला आहेत. ज्या प्रकारे एखादा मनुष्य लीला करतो त्या प्रकारे हा देव आपल्या भक्तांसोबत लीला करत असतो. सो या प्रकारे म्हणजे या जगन्नाथाचं स्नान जे आहे ते म्हणजे मधुराधिपतेर, म्हणजे मधुराष्टकम जे काय म्हणतं की अधरम मधुरम वदनम मधुरम, त्याच्यामध्ये एक लाईन आहे की चलितम मधुरम भ्रमितम मधुरम. म्हणजे मधुराधिपती श्री कृष्ण जे आहेत त्यांचं जे आहे ते प्रत्येक गोष्ट मधुर आहे, जी गोष्ट ते करतात ते. तसंच जगन्नाथाची ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती विलक्षण आहे, उत्तुंग आहे आणि लीलेमध्ये ती मधुर आहे. तर आज आपण जाणून घेऊया एका महत्त्वाच्या पर्वाविषयी. ते पर्व आहे स्नानयात्रा. स्नानयात्रा कधी असते बरं? तर ही जगन्नाथाची जी स्नानयात्रा असते ती स्नानयात्रा असते ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे स्नानयात्रेचा दिवस, याला स्नान पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतातही बऱ्याचशा देवळांमध्ये या दिवशी ज्येष्ठाभिषेक केला जातो देवाला. ज्येष्ठाभिषेक म्हणजे ज्येष्ठ महिन्यातल्या या पौर्णिमेला केलेला अभिषेक. याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे शास्त्रांमध्ये आणि म्हणून या दिवशी जगन्नाथाची स्नान पौर्णिमा केली जाते. तसंच या दिवसाला जगन्नाथाचा बर्थडे किंवा प्रकट दिवस किंवा वाढदिवसही समजला जातो. त्याच्यामुळे या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे जगन्नाथासाठी. तर या वाढदिवशी जगन्नाथाला 108 घड्यांनी स्नान घातलं जातं. तर पहा, ह्या मूर्ती ज्या आहेत त्यांची वेगवेगळ्या प्रकारची विलक्षण गोष्टी आहेत. तर तशीच एक विलक्षण गोष्ट म्हणजे या मूर्ती ज्या कशाच्या आहेत तर लाकडाच्या बनलेल्या आहेत. मग आता लाकडाच्या बनलेल्या मूर्तींना नैसर्गिक रंग दिलेले आहेत. मग अशा मूर्तींना रोज स्नान घालणं कसं पॉसिबल आहे? पॉसिबल तर नाही आहे. पण जगन्नाथाचं तर एखाद्या देवाला ज्या प्रमाणे रोज स्नान घातलं जातं तसं स्नान घातलं जातं. मग ते कसंच घातलं जातं? तर जगन्नाथापुढे असे मोठ्या मोठ्या आकाराचे आरसे ठेवले जातात. हे 3 आरसे असतात. जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या देवांपुढे ते ठेवले जातात. मेटलचे असतात आणि हे धातूपासून बनवलेले असतात. ते असे आपले जे नॉर्मल काचेचे आरसे असतात तसे नसतात. तर या धातूपासून बनवलेल्या आरशांना देवाच्या समोर ठेवून देवाचं प्रतिबिंब त्या आरशांमध्ये पडतं आणि त्या प्रतिबिंबावरती दररोजचं जे नित्यकर्माचं जे सकाळचं जे स्नान आहे ते त्या आरशांवर घातलं जातं. ही किती विलक्षण गोष्ट आहे बघा. इतर आपल्या देवांना आपण रोज अभिषेक करतो, स्नान घालतो, पण जगन्नाथाचं जे रोजचं स्नान आहे ते या प्रकारे होतं. मग आता ही स्नानयात्रा विशेष कशी? तर ही स्नानयात्रा विशेष अशी आहे की यावेळी जगन्नाथाच्या ॲक्च्युअल विग्रहांना पाण्याने स्नान घातलं जातं आणि म्हणून ही स्नानयात्रा विशेष आहे. तर ही ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा स्नानयात्रा असते तर ही स्नानयात्रा मंदिराच्या आत म्हणजे गर्भगृहामध्ये होत नाही. तर या स्नानयात्रेसाठी देव स्वतः सगळे जे देव आहेत जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा आणि सुदर्शन हे चारीच्या चारी देव त्यांच्या गर्भगृहातून
बाहेर येतात. बाहेर कुठे येतात तर स्नानवेदीवर येतात. स्नानवेदी ही एक प्रकारचा मोठा असा प्लॅटफॉर्म आहे जो 55 फूट लांबी आहे त्याची आणि 5 त्याला मोठ्या पायऱ्या आहेत. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो मंदिराच्या आवारामध्येच आहे, पण तो इतक्या उंचीवर आहे मंदिराच्या तटबंदीवरती की बाहेरून म्हणजे रस्त्यावर बडदांड नावाचा जो रस्ता आहे त्या मोठ्या रस्त्यावर जितके काही भक्त उभे असतात ते भक्त यावेळी देवाचं दर्शन बाहेरून घेऊ शकतात. म्हणजे स्नानयात्रेला देव जेव्हा स्नानमंडपामध्ये येतात तेव्हा त्यांचं दर्शन पूर्ण तिथले जे विधी आहेत ते भक्तांना खालून पाहता येतात. स्नानयात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देव जे आहेत ते मंदिरातून म्हणजे गर्भगृहातून 2 वेळा बाहेर पडतात. तर पहिल्यांदा ते केव्हा बाहेर पडतात ते स्नानयात्रेच्या वेळेला बाहेर पडतात. आणि यावेळी सेनापटा लागी नावाचा एक विशेष वेश असतो. वेश म्हणजे जगन्नाथाच्या लाकडाच्या मूर्ती वाहून नेण्यासाठी त्यांना पूर्णपणे आच्छादन, कपड्याचं आच्छादन ज्याला आपण स्पंजिंग करणं म्हणतो, की त्याला कुठल्याही प्रकारचा शॉक लागू नये, शॉक प्रूफ करणं किंवा त्याला आदळू नये म्हणून, कुठलीही क्षती मूर्तीला होऊ नये म्हणून त्याला आच्छादन केलं जातं. आणि आच्छादन करून पाठीमागे त्यांना एक खांब लावला जातो, एक पट्टी लावली जाते की जिच्यामुळे त्यांना पुढे मागे ओढण्यासाठी नेण्यासाठी ती सहायता होते. आणि जेव्हा हा पूर्ण सेनापटा लागी हा जो वेश आहे तो वेश करून देव पूर्ण तयार होतात बाहेर निघण्यासाठी, तेव्हा पूर्ण घंटी, छत्री आणि छत्र, चामर हे सगळे जे त्यांचे उपचार आहेत ते उपचार त्यांना केले जातात. त्याच्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी बाहेर पडतो तेव्हा आपल्याकडे आरती करण्याची किंवा ओवाळण्याची पद्धत आहे. म्हणून स्नान यात्रेसाठी देव जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना मंगलार्पण केलं जातं. तर मंगलार्पण काय आहे तर मंगलार्पणमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची विशिष्ट ही मंगलद्रव्य असतात, ज्या द्रव्यांनी 10 प्रकारची द्रव्य आहेत, ज्या 10 प्रकारच्या द्रव्यांनी जगन्नाथाच्या मूर्तीला स्पर्श केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये दीप आहे, श्रीफळ आहे, दुर्वा आहे, गोरोचन आहे, मृत्तिका आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारची अशी जी मंगलद्रव्य आहेत त्या मंगलद्रव्यांनी की प्रभू तुम्ही आता मंदिरामधून बाहेर निघणार आहात, तर तुमची ही जी स्नानयात्रा जी आहे ती सुखद आणि संपूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडो म्हणून देवाला हे सगळी द्रव्य दाखवली जातात. ही द्रव्य दाखवल्यानंतर देव मंदिरातून बाहेर पडतात. त्यांच्या डोक्यावरती जगन्नाथाच्या आणि बलभद्र स्वामी जे आहेत त्यांच्या डोक्यावरती सुंदर टाहिया नावाचा मुकुट लावला जातो. आता हा टाहिया नावाचा मुकुट हा अतिशय मोठा असतो आकाराने आणि शोलापीठ नावाचं एक पांढऱ्या रंगाचं झाडाचं खोड असतं, त्याने हे पूर्ण सजवलेलं कागद, शोलापीठ, चंदेरी पेपर आणि त्याच्याचबरोबर फुलं, हे सगळ्या बांबूच्या काठ्या, ह्या सगळ्या वस्तू वापरून हा टाहिया नावाचा अजस्त्र असा मुकुट जो आहे तो देवाच्या डोक्यावरती लावला जातो. म्हणजे देव जेव्हा एखाद्या हत्तीप्रमाणे झुलत 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 जेव्हा ते या रत्नवेदीवरती येतात तेव्हा देव कुठे आहेत हे गर्दीला समजावं म्हणून आणि त्यांची ती चाल अतिशय मनोहर प्रकारे मधुराधिपते रखिलम मधुरम चलनम मधुरम भ्रमितम मधुरम म्हणतो ना, तसं त्यांची ती अतिशय मधुर अशी सुंदर दिसणारी जी चाल आहे त्या चालीने ते डुलत डुलत चालत चालत ते या स्नानमंडपामध्ये प्रविष्ट होतात. आणि जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा आणि सुदर्शन हे 4ही देव त्यांच्या जागी येऊन प्रतिष्ठित होतात. आता हे येण्याची पण एक क्रम आहे. म्हणजे हा येण्याचा क्रम कसा आहे, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. कशा प्रकारे देव येतात, एक आहे गोटी पहांडी, एक आहे धाडी पहांडी. तर धाडी पहांडी म्हणजे काय, धाडी पहांडी म्हणजे एका रांगेने चालत येणं. देव आता ह्याच्यामध्ये विशेष आहे की देव जेव्हा भक्तांकडे येतात, जेव्हा ते भक्तांना भेटायला येतात तेव्हा ते धाडी पहांडीने येतात. धाडी म्हणजे एका रांगेमध्ये, म्हणजे सुदर्शनजी येतात, त्यांच्याबरोबर लगेच त्यांच्या मागोमाग बलभद्रजी येतात, त्यांच्या मागोमाग लगेच सुभद्रा माता येते, त्यांच्या मागोमाग लगेच जगन्नाथजी एका मागोमाग एक चालत येतात. ह्याला म्हणतात धाडी पहांडी. आणि जेव्हा ते भक्तांकडून दूर जाणार असतात, म्हणजे रथयात्रा संपून पुढे मंदिरात जाणार असतात, त्याच्याचबरोबर स्नानयात्रा संपून ते मंदिरात जाणार असतात, तेव्हा मात्र ते गोटी पहांडीने जातात. गोटी पहांडी म्हणजे एक एक करून, म्हणजे लीला किती सुंदर आहे पहा. पहिलं अगोदर सुदर्शनजी जातील ते त्यांच्या स्नानावर विराजमान होतील, मग बलभद्रजी जातील त्यांच्या स्नानावर विराजमान होतील, मग सुभद्रा माता जाईल, मग म्हणजे भक्तांपासून दूर जाणं हे त्यांना सहन होत नाही, म्हणून जितक्या हळूहळू ते भक्तांपासून दूर जातील तितकं ते प्रेफर करतात आणि त्याच्यानुसार ते जातात. तर ही 2 प्रकारची देवाची चाल आहे आणि या चालीनुसार ते चालतात. आता जेव्हा ते मंडपामध्ये येऊन प्रविष्ट होतात
मंडपामध्ये येऊन प्रविष्ट झाल्यानंतर त्यांची नित्यकर्म, नित्यपूजा हे सगळे विधी तिथे अशा प्रकारे त्यांचे केले जातात. बरं, आता नित्यकर्मांनंतर काय होतं? नित्यकर्मांनंतर मुख्य विधी असतो तो या ज्येष्ठाभिषेकाचा, म्हणजे ज्येष्ठ स्नानाचा. तर यावेळी काय असतं, तर मंदिरामध्ये, जगन्नाथ मंदिराच्याच आवारामध्ये तिथे एक सोना कुवा म्हणून नावाचा कुवा आहे, म्हणजे एक विहीर आहे जिला सुवर्णाची विहीर म्हटलं जातं. शीतळा देवीचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला ती विहीर आहे, नॉर्थ साईडला, उत्तर बाजूला मंदिराच्या. ही जी विहीर आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर पूर्णपणे बंद असते, पूर्ण वर्षभर ही विहीर बंद असते. आणि स्नानपौर्णिमेच्या आदल्या दिवशी एक पर्टिक्युलर गराबडू नावाचे जे सेवक आहेत ते सेवक ह्या विहिरीचं जे आहे ते तिथे क्लिनिंग करतात, म्हणजे फुलमाळा जे बनवतात ते सेवक आणि हे पाणी जे वाहणारे सेवक असतात ते सेवक, हे सेवक जे आहेत ते त्या विहिरीचं क्लिनिंग करतात. ज्यावेळी ती विहीर साफ केली जाते तेव्हा तिच्यामध्ये पाणी नसतं, पण जेव्हा स्नानपौर्णिमेचा दिवस येतो म्हणजे एका रात्रीमध्ये जवळजवळ 40 फूट त्या विहिरीमध्ये पाणी जमलेलं असतं. म्हणजे आदल्या रात्री पाणी नाही आणि दुसऱ्या दिवशी 40 फूट पाणी, हे एक या विहिरीचं आश्चर्य आहे, ज्या विहिरीतून जगन्नाथाच्या स्नानासाठी पाणी आणलं जातं. तर या विहिरीतून हे जे गराबडू सेवक आहेत, जे स्पेशल कॅटेगरी ऑफ सेवक आहे, तर ते त्यांचं काम आहे पाणी काढायचं. तर ते जे आहेत ते 108 कुंभ भरून पाणी काढून आणतात. आणि हे 108 कुंभ, या कुंभाच्या पाण्यामध्ये कापूर, केसर, चंदन आणि एक चुवा नावाचं अत्तर असतं. तर ह्या 4 गोष्टी या पाण्यामध्ये मिक्स केल्या जातात आणि मग ते सुगंधित केलं जातं. ह्या पाण्याचा व्यवस्थित उपचार जे आहेत त्या उपचारांनी त्यांची पूजा केली जाते, कारण देवाला कुठलीही गोष्ट जी अर्पण होणार आहे त्या गोष्टीची अगोदर पूजा होते आणि मग ती देवाला अर्पण केली जाते. तर हे झाले 108 कुंभाचं पूजन. आता या 108 कुंभांपैकी 35 कुंभ जे आहेत ते 35 कुंभ जगन्नाथासाठी, 33 कुंभ जे आहेत ते 33 कुंभ बलभद्रासाठी, त्याच्यापैकी 22 कुंभ सुभद्रेसाठी आणि 18 कुंभ हे सुदर्शन चक्रासाठी. तर या अशा प्रकारे ह्या कुंभांची विभागणी केलेली आहे. इतक्या कुंभांनी या देवांना स्नान. आणि मग राजपुरोहित जे आहेत ते, हे जे इतर सेवक जे आहेत ते त्यांचे कुंभ ते राजपुरोहित जे आहेत त्यांच्याकडे देतात आणि मग हे जे पूजापंडा जे आहेत ते जगन्नाथाला या कुंभांनी स्नान घालतात. तर अशा प्रकारे पूर्ण म्हणजे सचैल स्नान जे म्हणतो आपण, ते सचैल स्नान जे आहे ते जगन्नाथाचं या दिवशी होतं. सगळे देव चिंब भिजून जातात आणि ते अतिशय मनोहर दिसतात. भिजून गेल्याच्या नंतर पुन्हा जे दत्त महापात्र सेवक नावाचे जे सेवक आहेत ते सेवक यांचे चेहरे पुसतात, डोळे पुसतात आणि त्यांना पूर्ण नीटनेटकं करतात. बरं, आता हे झालं महान जे ज्येष्ठाभिषेकाचं जे स्नान आहे ते अतिशय महान स्नान करून झालं. आता पहा, तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहेत, दमटपणा आहे, समुद्राच्या किनाऱ्याचं क्षेत्र आहे आणि या उन्हाळ्याच्या इतक्या गरम दिवसामध्ये तुम्ही थंड थंड पाण्याने स्नान केलं की तुम्हाला आजारपण येणार आणि तुम्हाला तर सवय नसते रोज अशा प्रकारे स्नान करायची. मग काय होतं, हळूहळू देवांना जो आहे तो ताप यायला सुरुवात होते. संध्याकाळची वेळ हळूहळू सुरुवात होत असते आणि यावेळी एक विशेष वेश देवाला केला जातो, तो म्हणजे गजानन वेश. म्हणजे पहा, जगन्नाथ जे आहेत ते विष्णूही आहेत, ते शिवही आहेत, ते शक्तीही आहेत आणि ते गणेशही आहेत. हा संदेश ह्याच्यातून गजानन जगन्नाथजी जे आहेत तो गजानन वेश धरून आपल्या भक्तांना देत आहेत. तर याच्या मागची कथा अशी की फार पूर्वी गणपती भट्ट नावाचे एक कर्नाटकातले गणपतीचे भक्त होते आणि ते जे होते ते श्री क्षेत्र म्हणजे पुरीला आले आणि त्यांनी जगन्नाथाचं दर्शन घेतलं. पण ते गाणपत्य होते आणि गाणपत्य लोकांसाठी गणपती हाच परब्रह्म आहे आणि म्हणून ते सगळीकडे गणपतीची पूजा करतात, सर्व देवांमध्ये गणपती पाहतात आणि गणपतीमध्ये सर्व देव पाहतात. तर ते गाणपत्य असल्यामुळे त्यांनी जगन्नाथाचं दर्शन केलं, पण गणपतीचं दर्शन झालं नाही म्हणून त्यांचं मन व्याकुळ झालं. आणि म्हणजे या स्टोरीचे वेगवेगळे वर्जन सांगितले जातात की त्यांनी मग व्याकुळ मनाने ते झोपी गेले आणि झोपीमध्ये स्वप्नामध्ये त्यांना जगन्नाथ स्वतः एक काळा हत्ती आणि बलभद्र एक पांढरा हत्ती अशा प्रकारे साजसज्जेमध्ये सजवून त्यांना या स्वरूपामध्ये
त्या भक्ताला दर्शन दिलं की बघ मीच गणपती आहे आणि तू माझीच पूजा करतोस, मीच इथे गजानन वेशाने तुला दर्शन देईन. आणि त्यामुळे ह्या प्रसंगाची आठवण म्हणून तेव्हापासून हा गजानन वेश सुरू झाला आणि स्नान पौर्णिमेला देवाचं स्नान झाल्याच्या नंतर इथे गजानन वेश केला जातो. याच वेळी म्हणजे हा गजानन वेश होण्याच्या पूर्वी गजपती महाराज जे आद्यसेवक आहेत जगन्नाथाचे, ते येऊन इथे जगन्नाथाच्या समोर सोन्याच्या झाडूने झाडू मारतात आणि ते जगन्नाथाची पूजा करतात. तर हा गणपती वेश जो आहे, हा गजानन वेश जो आहे, तो दिसायला अतिशय सुंदर दिसतो. स्वतः जगन्नाथ एखाद्या मत्त हत्तीप्रमाणे उभे असतात आणि बलभद्र एखाद्या पांढऱ्या ऐरावताप्रमाणे, पांढऱ्या हत्तीप्रमाणे उभे असतात. तर हे जे वेश आहेत, हे वेश वेगवेगळे म्हणजे बांबू, कापड, शोलापीठ आणि चमकी, इतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरून हे जे मुखवटे जे आहेत, हे वेश जे आहेत, हे तयार केले जातात. बलभद्र यांचा जो वेश आहे तो गोपाळ तीर्थ मठ म्हणून तिथे एक मठ आहे, हा मठाकडून दिला जातो. तर जगन्नाथाचा जो वेश आहे तो राघवदास मठाकडून दिला जातो असे. आणि जगन्नाथाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मंदिराच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे मठ आहेत. आणि ह्या सगळ्या मठांचं जे काम आहे वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे. कुठला मठ जो आहे तो एखाद्या प्रकारची सेवा करतो, कुठला मठ जो आहे घंटा वाजवण्याची, कुठला मठ जो आहे तो चामर सेवा करण्याची, आलट म्हणजे पंखा देण्याची सेवा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, काही मठांना वेगवेगळ्या प्रकारचे भोग अर्पण करण्याची सेवा आहे. तर हे सगळे मठ जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देवाला देत असतात. तर अशा प्रकारे सुंदरपणे संध्याकाळच्या वेळी हत्तीवेश करून, गजानन वेश करून देव जे आहेत ते आपल्या भक्तांना रत्नवेदी म्हणजे स्नानवेदीवरून दर्शन देत असतात. खालचा पूर्ण जो बडदांड नावाचा रस्ता आहे तो भक्तांनी फुलून गेलेला असतो आणि लोक देवाचं दर्शन करत असतात. का बरं हे दर्शन महत्त्वाचं आहे? कारण ह्या दर्शनानंतर आता देव जे आहेत ते 15 दिवसांसाठी आजारी पडणार आहेत आणि 15 दिवस आजारपणात ते दर्शन देणार नाही आहेत. त्याच्यामुळे या 15 दिवसांपूर्वीचं जे दर्शन आहे ते या हातीवेशाचं दर्शन देवाचं लोक घेतात. संध्याकाळ होते रात्र सुरू होते आणि रात्र सुरू झाल्या देवाचा जो ज्वर जो आहे, जो ताप जो आहे तो वाढू लागतो. म्हणजे आपण म्हणू हे असं खरंच होतं का? बऱ्याचशा लोकांना विश्वास नसतो, बऱ्याचशा आस्तिक लोकांना विश्वास असतोही. आता आपण जेव्हा आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये देवाला माणसाप्रमाणे सगळे उपचार करण्याची, त्याला माणसाप्रमाणे जेवू घालण्याची, झोपू घालण्याची ही सगळी पद्धत आहे. म्हणून मग देवाला आपण जर खरंच साक्षात परब्रह्म मानतो तर मग देव आजारी का नाही बरं पडू शकत? म्हणून जगन्नाथ जे आहेत ते या सगळ्या मानवी लीला करतात, ते आजारी पडतात. 2014 साली एक डॉक्टर होते आणि त्यांना संशय होता की हे सगळं थोतांड आहे, हे सगळं बनवाबनवीच्या गोष्टी आहेत. तर त्यावेळी पूर्वी काय व्हायचं, इथे जगन्नाथाचं जे स्नान झालं की स्नान झाल्याच्या नंतर सहाना मेळा नावाची एक विधी व्हायचा. जो सहाना मेळा म्हणजे काय, सगळे भक्त जे जाऊन ह्या वेळी स्पेसिफिक वेळी जाऊन देवाला स्पर्श करू शकत होते, देवाला आलिंगन करू शकत होते आणि त्याचं दर्शन घेऊ शकत होते. आता ते बंद झालेलं आहे, बरीच वर्ष झाली, कारण मूर्तीला स्पर्श करण्यास इजा होईल, हानी होईल, भक्तांची संख्या खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं कंट्रोल करण्यासाठी हा विधी आता बंद झालेला आहे. पण त्यावेळी लोक देवांना स्पर्श करू शकत होते. तर ह्या डॉक्टरांनी काय केलं, एक थर्मोमीटर घेऊन गेले आणि त्यांनी जेव्हा देवाला आलिंगन केलं तेव्हा त्यांनी 2 सेकंड जे थर्मोमीटर आलिंगन करता करता त्यांनी देवाच्या काखेमध्ये लावलं आणि नंतर जेव्हा परत येऊन त्यांनी पाहिलं तर 106 फॅरेनहाइट ताप, म्हणजे त्या थर्मामीटरमध्ये तो ताप त्यांनी मोजला होता. म्हणजे जे नास्तिक होते, ज्यांना हे थोतांड वाटत होतं, त्यांनी तो ताप मोजला आणि त्याच्यानंतर मग ते शरणागत झाले. त्यांनी देवाला क्षमा मागितली आणि हे मान्य केलं की हो, देवाला ताप येतो. आणि मग अशा रात्र झाल्याच्या नंतर जो गजवेश आहे तो काढला जातो आणि मग देव पहांडी करून परत आता जे जाणार आहेत ते जाणार आहेत कुठल्या पहांडीने, तर गोटी पहांडीने. एक एक करून, पहिलं सुदर्शनजी, मग बलभद्रजी, मग सुभद्रा माता, मग जगन्नाथजी, असे एक एक करून जाणार आहेत आणि एका बंद गृहामध्ये ते राहणार आहेत. गर्भगृहात जाणार नाही आहे. गर्भगृहाच्या बाहेर एक बांबूच्या ताटीचं घर बनवलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आता हे आजारी देव पुढचे 15 दिवस राहणार आहेत. तर या देवाच्या आजारपणावरती मी पुढचा भाग घेऊन येतोय. तोपर्यंत पाहत राहा आणि प्लीज कृपा करून नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मला ही व्हिडिओ सिरीज बनवण्यासाठी अजून चालना मिळेल.
त्याच्यामुळे नक्की पाहत राहा, पुढच्या भागासाठी वाट पहा आणि तोपर्यंत जय जगन्नाथ.